नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 29 डिसेंबर। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरुवात करूया। जसं की आपल्याला माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झालेली आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे। जर आपण नीट पाहायला गेलो तर आपल्या स्क्रीनवरती दिसेल की नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण हे दिसत आहे। जसं की आपण पाहायला गेलं तर नाशिकच्या मालेगावमध्ये, मनमाडमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला ढगाळ वातावरण हे आज दिसत आहे। सोबतच आपण नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये जर पाहत असाल तर आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। जळगावच्या ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहत असू तर ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे। सोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात आपल्याला आज दुपारून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे। अमरावती जिल्ह्याचा काही भागसुद्धा ढगाळ वातावरणात आपल्याला दिसत आहे। सोबत आपण पाहायला गेलो तर नागपूरच्या काही भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आज ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरचा जर आपण विचार करायला गेलो तर छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये आज थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। बाकी ठिकाणी हवामान स्वच्छ असेल। जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला दिसत आहे। बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये जर आपण पाहिलं तर थंडीचे प्रमाण वाढत आहे। लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील बाकी काही ठिकाणीमध्ये तापमानामध्ये जोरदार घट झालेली आहे। त्यामुळे तापमानात घट झाल्यामुळे थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे झालेलं दिसत आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हा मित्रांनो, उद्याची आपली व्हिडिओ नक्की पहा। महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत। धन्यवाद।